मित्रांनो, कवी प्रविश्य यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण आलो आहोत एक अतिशय हुरहुन्नरी कलाकार जो चित्रकलेत एक्सपर्ट आहे, शिल्पकलेत एक्सपर्ट आहे आणि त्याचं वय जरी कागदावर 82 असलं तरी त्याच्याकडे 28 वयासारखी प्रचंड ऊर्जा आहे. अशा एका महान व्यक्तिमत्वाकडे आपण आलो आहोत. चंद्रकांत रामचंद्र होनकळस आणि यांच्या चित्रकलेविषयी आता आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. त्यासाठी या व्हिडिओत मी तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, पहिला जो व्हिडिओ आपण बनवला त्याविषयी मी आधी होनकळस सरांचे खूप खूप आभार मानतो. माझ्या चॅनलला वेळ दिल्याबद्दल खूप आभारी आहे. होनकळस सर, पुन्हा एकदा माझ्या ऑडियन्सला जरा तुमचं पूर्ण नाव सांगा, तुमची ओळख करून द्या. माझं नाव चंद्रकांत रामचंद्र होनकळस. ओके, आता आपण तुमच्या या प्रवासाबद्दल बोलत होतो आणि तुम्ही टेल्कोमध्ये लागला आणि चित्रकला जोपासत होता. या चित्रकलेविषयी आपल्याला माझ्या प्रेक्षकांना आता माहिती द्यायची आहे, म्हणून मी सर्वप्रथम तुम्ही सन्माननीय लता दिदी आणि आशाताई यांचं एक चित्र काढलंय, त्याच्या युनिकनेसबद्दल आपण आपल्या प्रेक्षकांना माहिती देणार आहोत. म्हणून मी ते चित्र घेतोय, तुम्ही त्याबद्दल बोलायचं आहे. आता हे जे चित्र आहे, लता मंगेशकर, आशा भोसले यांचं आयुष्य आहे ना, हे असं एक प्रकारचं कसं ग्रामोफोन असतं, सीडी असतो, तर त्या असं राऊंड सर्कल ह्या पद्धतीने हे आहे. तर ती संकल्पना राऊंड सर्कल ही संकल्पना मनामध्ये ठेवून आपल्याला स्केच तर करायचं आहे, पण ते वेगळ्या पद्धतीने करायचं आहे. तर कंपोस्ट पेटीमध्ये जो कंपोस्ट असतो, त्या कंपोस्टच्या साह्याने हे संपूर्ण वर्तुळामध्ये लाईट डार्क अशा पद्धतीनं हे चित्र काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे लांबून जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला वाटेल की हे ग्रामोफोनची प्लेट आहे की काय. आता त्याच्यामध्ये ग्रामोफोनमध्ये जसं गाणं लिहिलं असतं आणि जर सिम्बॉल असतो हिज मास्टर्स व्हॉइस, तर ते सुद्धा मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुत्र्याचं चित्र पण काढण्याचा चित्र पण आहे. आणि दुसरी गोष्ट, हे जे सर लता मंगेशकर आणि आशा भोसले हे जे आहेत ना, हे कृष्ण भक्त आहेत. ओके, कृष्ण भक्त आहेत, म्हणून जे वरची जागा शिल्लक आहे त्या ठिकाणी कृष्णाचं पण काढलेलं आहे आणि खालच्या उजला संगीतकार यांचं हे पण केलेलं आहे. आणि काही कारणानिमित्त आशा भोसले अकोर्डेमध्ये काही कार्यक्रमाला आल्या असताना त्यांना मी समक्ष जाऊन भेटलो होतो आणि समक्ष भेटून त्यांना हे दाखवलं होतं. त्यावेळेला माझ्याकडे ह्याच्यावरती लता आशा भोसले यांनी सही केलेली आहे, त्यांची सही पण ह्याच्यावरती आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे कलाकाराला, चित्रकाराला हे दोन दिग्गज कलाकार त्यांनी सुद्धा खूप छान रिस्पॉन्स दिलाय. हे खूप महत्वाचं असतं. आणि ह्या संदर्भात हे असंच एक चित्र मी लता मंगेशकर यांना पाठवलं होतं, पोस्टाने पाठवलं होतं. अरे वा. पोस्टाने पाठवलं असताना त्यांना ते चित्र मिळालं नाही मिळालं माहीत नाही. परत पोस्टामध्ये चौकशी केली तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही हे चित्र त्यांच्या घरी दिलेलं आहे. पण मी काही कामानिमित्त एकदा मुंबईला गेलो होतो कामानिमित्त. माझे एक मित्र तिथे राहत होते, तर त्यांना म्हटलं की आपल्याला लता मंगेशकरला भेटायचं आहे. तर लता मंगेशकर हे पेडर रोड, प्रभुकुंज निवास आणि बिल्डिंग काय ब्लॉक नंबर 102 किंवा 105 तिथं राहतात. मी त्यांच्या घरी गेलो होतो त्यांना भेटण्यासाठी, पण ते काही कामानिमित्त ते कुठं बाहेर गेलं तर त्यांची माझी भेट झाली नाही, काय नाही. मी परत आलो. परत आल्यानंतर मी त्यांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पाकिटामध्ये माझा पत्ता लिहिलेला एक अंतर्देशीय पत्र मी त्यांना पाठवलं होतं. त्याच्यावरती लता मंगेशकरनी मला पत्र पाठवलं होतं अंतर्देशीवरती की तुमचे चित्र मिळतात, चित्र पाठवले जाईल, आपली लता मंगेशकर. असं लता मंगेशकरचं हँडरायटिंग माझ्याकडे आहे. ते माझ्या दृष्टीनं फार खूप अनमोल ठेवाय, तो खूप अनमोल ठेवाय. अहो, ज्या व्यक्तींपर्यंत सामान्य माणूस पोहोचू शकत नाही त्या व्यक्तींपर्यंत हा एक कलाकार त्याच्या कलेच्या माध्यमातूनच पोहोचू शकतो, याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. आणि तुमच्या कलेला इतका सन्मान या दोघींनी दिलाय, म्हणून त्या मंगेशकर सगळ्या कलावंतांना कवी प्रविश्य चॅनलचा कडक सॅल्यूट. आज लता दिदी नाहीयेत, अशा या महान गायिकेला तुम्हाला पत्रव्यवहार करण्याची संधी मिळाली. त्यांची चित्र तुमच्या मस्त या देवाने दिलेल्या या देणगीतून तुमच्या बोटातनं आज या उतरली आहेत. एका वेगळ्या प्रकारे ही चित्र साकारलेली आहेत, फोकसमध्ये तुम्हाला दाखवलेली आहेतच. खाली ह्या गायिका आहेत म्हणून संगीताशी संबंध आहे, म्हणून खाली तुम्हाला या बाजूला संगीताचे आपले तबला आणि हे घेऊन तुम्हाला चित्र दिसतंय. त्याच्यानंतर
हा जो गोलाकार प्रकार आहे, HMVची डिस्क तुम्ही पाहिली असेल पूर्वीची रेकॉर्ड प्लेअर, तर त्यामध्ये ह्या दोघींचं चित्र त्यांनी साकारलेलं आहे. अतिशय हा अनमोल ठेवा आहे हा, याचं तुम्ही जतन कराल यात काहीच शंका नाही. यानंतर मित्रांनो आपण वळतो त्यांच्या दुसऱ्या चित्राकडं. दुसरं चित्र आहे गोंदवलेकर महाराजांचं. तर याविषयी पण आपण होनकळस साहेबांकडनंच ऐकूयात. गोंदवलेकर महाराजांचं हे चित्र आहे, याविषयी जरा सांगाल, कारण हे जरा वेगळ्या पद्धतीने काढलेलं दिसतंय मला. सांगतो. माझे एक मित्र होते आणि ते गोंदवलेकरांचे भक्त होते. तर त्यांच्या घराची वास्तुशांती होती आणि त्यांनी वास्तुशांती निमित्त त्यांनी मला सांगितलं की मला एक गोंदवलेकरांचे चित्र काढून पाहिजे. म्हटलं बरं ठीक आहे, काढूया म्हणलं. पण माझ्या मनात विचार वेगळा होता की मी गोंदवलेला त्यांच्या आश्रमामध्ये मी एक दिवस राहिलेलो आहे आणि ते रामभक्त आहेत हे मला माहिती होतं. ते रामभक्त आहेत हे मला माहिती होतं. म्हणून मी विचार केला की त्यांचं चित्र काढताना आपण राम 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 ह्या वेगळ्या पद्धतीने काहीतरी करूया. म्हणून हे चित्र जे काढलेलं आहे हे संपूर्ण राम 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 हे अक्षरात केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चित्र लांबून पाहिलं तर तुम्हाला वाटायला पाहिजे की अरे हे तर चित्र दिसतं, पण ज्यावेळेला तुम्ही जवळून पाहाल त्यावेळेला तुम्हाला वाटेल रची थोडीशी लाईन, मची वरची लाईन, खालची लाईन, जसं डार्क लाईट अशा पद्धतीनं लांबून पाहिले की तुम्हाला वाटलं पाहिजे जणू काय हे स्केच आहे, चित्र आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही जवळून पाहाल त्यावेळेला तुम्हाला वाटेल अरे हे तर संपूर्ण राम राम अक्षरात लिहिलेलं आहे. एक वैशिष्ट्यपूर्ण काहीतरी असेल, एक कल्पना सुचली म्हणून मला हे प्रयोग करून पाहायचं होता, मी केलेलं आहे. अतिशय युनिकनेस आहे मित्रांनो. या व्हिडिओच्या सुरुवातीला ज्या चित्रांवरती फोकसिंग केलं होतं ती चित्र सुद्धा आपल्या होनकळस साहेबांनीच काढली आहेत. आधी पेन्सिल वर्किंग केलेलं आहे आणि नंतर त्याला पेंटिंग केलेलं आहे. अतिशय उत्तमरित्या या सगळ्या फ्रेम जोपासलेल्या आहेत. त्यांच्या घरच्यांना सुद्धा मी मनपूर्वक नमन करतो की आपल्या घरातल्या एका कलाकाराला कशा पद्धतीने आपण सन्मान देतोय हे सुद्धा या घरात पाहायला मिळालं. आणि म्हणूनच कुटुंबियांचं पण लाख लाख अभिनंदन करतो. या गोंदवलेकर महाराजांच्या चित्राविषयी त्यांनी तर एक्सप्लेन केलंच आहे, मी जवळनं बघितलंय मित्रांनो. हे राम 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 इतक्या बारीक अक्षरात लिहिताना या व्यक्तीला किती वेळ लागला असेल, काय पेशन्स ठेवावे लागतात, आणि तेव्हा अशी ही निर्मिती त्यांच्या एखाद्या कलाकाराच्या हातून होते. म्हणूनच मी होनकळस साहेबांचं पण लाख लाख अभिनंदन करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, जय श्रीराम असं म्हणतो. आणि तुम्हाला पुढील आयुष्य अगदी सेंच्युरीच्याही पुढे तुम्ही जगलं पाहिजे. तुमची कला ह्याच्यातून तुम्हाला अजून काही चेले तयार करायचे, समाजाला तुमची कला काय आहे हे एक्सप्लेन करता यावं आणि तुम्हाला समाजापर्यंत पोहोचवायचं, एवढ्या एकाच सदहेतूने मी या चॅनलवरती तुमची मुलाखत घेतोय. पुन्हा एकदा गोंदवलेकर आपल्या महाराजांच्या चरणी नमन करतोय मी. आणि त्यांच्या चित्रकलेनंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांच्या शिल्पकलेबद्दल माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय मित्रांनो. एकच व्यक्ती चित्रकार असू शकते, शिल्पकार असू शकते. त्यानंतर त्यांचा जो तिसरा गुण आहे तो मी मुद्दाम सस्पेन्स ठेवतोय, तो तिसऱ्या व्हिडिओत तुम्हाला मी ऐकवेन. तोपर्यंत रजा घेतो. पुन्हा एकदा होनकळस कुटुंबियांचं लाख लाख अभिनंदन आणि काकांना, होनकळस सरांना लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो. आरोग्य संपन्न आयुष्य आपल्याला असंच हसत मुखाने जगण्याची आणि कला जोपासत जगण्याची ताकद गोंदवलेकर महाराज नक्की देतील, याच शब्दांसह या व्हिडिओतून रजा घेतो. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीश शो यूट्यूब चॅनल. नमस्कार.